फेमस है। सॉन्ग्स बहुत सारे म्यूजिक डायरेक्टर को देखते होंगे कि जो अलग अलग अपने अपने उनकी क्रिएटिव आइडिया के बेसिस पर लोग जो है अलग अलग म्यूजिक जो है वो यहाँ पर क्रिएट करते हैं। आपने देखो कि बहुत सारे सॉन्ग्स होते हैं और सारे सॉन्ग्स अलग होते हैं, सभी सॉन्ग्स के लिरिक्स, सभी सॉन्ग्स की धुन जो है वो डिफरेंट होती है। यानी कि ये क्या है, क्रिएटिव आइडियाज हैं, डिफरेंट पीपल्स की उनकी इंटेलेक्चुअलिटी है, जिसके बेसिस पे आपको नए नए सॉन्ग्स जो है आपको सुनने को मिलते हैं। सिंबल्स, नेम, इमेज, डिजाइन जो डिफरेंट कंपनीज यूज करती हैं, तो अलग अलग ब्रांडेड कंपनीज देखिए उनका नाम, उनका लोगो, उनका साइन, उनका कलर कॉम्बिनेशन सब कुछ क्या होता है डिफरेंट होता है। ये सब ह्यूमन क्रिएटिविटी और ह्यूमन के स्किल्स का प्रोडक्ट है। यानी कि ह्यूमन के अंदर एक कैपेसिटी होती है, वो सोच सकते हैं, वो समझ सकते हैं, उनके अंदर एक क्रिएटिविटी होती है, स्किल होता है जिसका यूज करके वो डिफरेंट डिफरेंट चीजें इन्वेंट करते हैं, डिफरेंट कोर्स, डिफरेंट क्रिएटिव फॉर्म, सिंबल, ये सब सारी चीजें जो है वो क्रिएट करते हैं। ये जो ह्यूमन बीइंग अपना दिमाग यूज करके डिफरेंट डिफरेंट चीजें क्रिएट कर रहा है, उसी को हम क्या कहते हैं, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी कहते हैं। तो इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मला पण फारशी काही माहिती नाही, आता सरांनी सांगितली जशी सुरुवात करायची, मी पण आज आम्ही सुरुवात करायची की सायन्स, आम्ही सायन्स फॅकल्टीमध्ये येतो म्हणून आमच्या पहिल्या जीवनाची सुरुवात असो कशाची असो रिसर्चपासून असते सरळ कारण रिसर्चमध्ये सायन्स झालेलं आहे. आणि आत्ताच्या काळात म्हणजे मागच्या काही काळापासून पाहिलं 10 वर्ष अगोदरपासून नवीन नवीन ऑन्ट्रप्रेनर्स येते, तर प्रत्येक ऑन्ट्रप्रेनर्समध्ये नवीन काहीतरी पाहायला भेटते किंवा रिसर्च होऊनच काही ना काहीतरी ती एनर्जी ड्रिंक का असो ना, साधी बनवायची असेल तर केमिकल फॉर्म्युलाज वगैरे नवीन येत आहेत, प्रत्येक त्याची टेस्ट सेम दिसायला कलर सारखा, फक्त फॉर्म्युलेच बदलले, मग ते रिसर्चच होत आहे. आणि याच्याच थ्रू बरेचसे काही रिसर्चच्या गोष्टी बरेचसे काही शिकायला भेटेल. असं वाटतं की या प्रोग्रामतून पुढे चालून आयुष्यामध्ये भरपूर काही शिकायला भेटेल. आणि रिसर्चविषयी बोलायचं म्हटलं तर आता जेवढे पण सायंटिस्ट येतं वगैरे येतं, काही ना काही सरांनी सांगितले की आता पण आम्ही व्हिडिओमध्ये बघितले की बाबा कोणतीही गोष्ट रिसर्च केली, जसं जंगल बुक झालं, सॉन्ग झाली, चाली त्याच राहतात, फक्त शब्द बदलले जातात. विषय एवढा असतो रिसर्चमध्ये सुद्धा, फॉर्म्युला तेच असतं, फक्त त्याच्यामध्ये यूज केलेल्या गोष्टी बदलल्या जातात आत्ताच्या कन्सेप्टमध्ये सांगितलं रिसर्चमध्ये. आणि भरपूर काही सिलेबसमध्ये सुद्धा होणारा चेंजेस दाखवून देतं की रिसर्च होत आहे सध्या. मी कारण आम्हाला तो जो फायनल इयरला सिलेबस होता तो आम्हाला 4 सेंटर्स भेटून जातो, म्हणजे लवकरच भेटून जातो. याचा अर्थ समोर जे विद्यार्थी आहेत त्यांना नवीन रिसर्च केलेलेच काही ना काही शिकायला भेटत आहे. आता भरपूर काही शिकायला भेटेल अशी अपेक्षा करते. असा की कोणतीही गोष्ट रिसर्च केल्यानंतर ती गोष्ट आपल्या नावी करणं सरळ सरळ त्यालाच पेटेंट म्हटलं जातं. पेटेंट केल्यानंतर तीच गोष्ट कोणी कॉपीराईट करू शकत नाही. मग कोणतीही विषय असो, कोणत्याही विषयामध्ये ती आपण रिसर्च केलेली असो, सॉन्ग असो, एकांकिका असो, सरांनी सांगितलं तसं लिहिण्याचा, वाचन साहित्य असो किंवा लेखी साहित्य असो, जो पण ज्याच्यामध्ये पण रिसर्च केली जाते ती गोष्ट पेटेंट करणं खूप गरजेचं असते. कारण आज जर मी या गोष्टीचा शोध लावला, ती गोष्ट जर मी फक्त पब्लिश केली आणि विक्री करायला लावलं वगैरे वगैरे, आणि तीच गोष्ट दुसऱ्या कोणी कॉपी केली तर आपण त्याच्यावर काहीच करू शकत नाही, कोणताही क्लेम करू शकत नाही. परंतु ही जर गोष्ट आपण पेटेंट करून ठेवली, त्यानंतर मग आपण त्या गोष्टीवर क्लेम करू शकतो, आपण ती गोष्ट कॉपीराईट करू शकत नाही. एक चांगली गोष्ट आहे पेटेंट सुद्धा. बाकी बस एवढं बोलून